नमस्कार, मी विशाल सर. आपल्यासाठी डे नंबर 6 मध्ये आपल्याला शिकायचं आहे इंग्लिश. आणि कशी शिकायची? आपल्या मनाप्रमाणे. तर चला बिनधास्तपणे इंग्लिश शिका. तर पहा, आपण मराठीमध्ये बोलत असताना जे बोलतो ते आपण इंग्लिश मध्ये आणखी सोप्या पद्धतीने कसं बोलायचं ते सांगतो. आता पहा, तुम्ही मी म्हणजे मला, अस म्हणजे आम्हाला, यू तुला, यू तुम्हाला, हिम त्याला, हर तिला, इट त्याला तिला, देम त्यांना, हे तर आपल्याला माहिती आहे, बरोबर. पण याचा उपयोग कसा करायचा? तर पहा, अगदी सोपा आहे. मनावरचा ताण कमी करा आणि शिका माझ्यासोबत. आता आपल्याला काय करायचे? तर आपण जे काही क्रिया करतो तीच क्रिया पुढे ठेवायची. आता पहा, उदाहरणार्थ, आता जर आपण म्हणलो हेल्प इथं ठेवलं तर हेल्प मी म्हणजे मला मदत करा. टीच मी मला शिकवा. लव मी माझ्यावर प्रेम करा. ते पहा बरं किती सोपं आहे. आता आस्क मी म्हणजे मला विचारा. किती सोपं आहे. तर हे सोपं आपल्याला आणखी सोपं करायचं आहे आणि वेगवेगळे आपल्याला वाक्य याच्यावर शिकायचे आहे. गिव्ह मी म्हणजे मला द्या. आता पहा, दैनंदिन जीवनामध्ये गिव्ह म्हणजे काय, टेक म्हणजे काय, ईट म्हणजे काय, हे शब्द तुम्हाला माहित आहेत. पण आपण बोलताना याचा उपयोगच करत नाही. आता गिव्ह मी मला दे. मग काय दे? गिव्ह मी पेन मला पेन दे. गिव्ह मी मनी मला पैसे दे. गिव्ह मी वॉटर मला पाणी दे. अशा पद्धतीने आता नेहमी मलाच होईल का? जर तुम्ही तिघ चौघ जर असलात, तर लग्नामध्ये गेलेला असला तर तुम्ही काय म्हणतात? अरे आम्हाला पाणी द्या. तर मग काय म्हणतात? गिव्ह अस वॉटर. त्याच पद्धतीने गिव्ह यू पेन म्हणजे तुला पेन दे किंवा तुम्हाला पेन दे. त्याच पद्धतीने गिव्ह हिम पेन त्याला पेन दे. गिव्ह हर वॉच तिला घड्याळ दे. राईट. गिव्ह देम मनी त्यांना पैसे दे. तर अशा पद्धतीने आपण वाक्य व्यवस्थितरित्या बोलू शकतो आणि हे आपल्याला शिकायचे. म्हणजेच कुठलाही एक व्हर्ब घ्यायचा, जिथे आपली क्रिया म्हणतो आपण जी क्रिया करायलो ती घ्यायची आणि ती कोणासाठी करायलो ते लिहायचं. अगदी सोपं आहे आणि हे तुम्हीही शिकू शकता. जर तुम्हाला आणखीन छान पद्धतीने शिकायचं झालं तर नक्कीच पुढचा व्हिडिओ पहा. याच्यामध्ये मी तुम्हाला आणखीन चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेन. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.